नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण इथे उपवास स्पेशल इडली पात्रामध्ये इन्स्टंट वडा बनवणार आहोत। उपवासाचा वडा बनवायला फक्त 10 मिनिटं लागतात। जराही साबुदाणा न भिजवता एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे हा वडा बनवलेला आहे। खमंग, खुसखुशीत, अजिबातही तेलकट न होता आणि 9 दिवस तुम्ही स्टोअर देखील करून ठेवू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर सुद्धा करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल आपला लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। चला तर मग फक्त 10 मिनिटांमध्ये वडा कसा बनवायचा ते बघूया। तर इथे मी 4 बटाटे घेतलेत, मध्यम आकाराची त्याची साल काढून घेतली आणि बटाटे अशा पद्धतीने पाण्यात ठेवले, म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत। आता अद्रक किसायची जी किसणी असते छोटी, तीच किसणी घेऊया आणि बटाटे आपण इथे अशा पद्धतीने किसून घेऊया पाण्यामध्ये। तर आपल्याला जर वडा बनवायचा असेल तर आपण संध्याकाळीच, आपल्याला सकाळी जर वडा बनवायचा असेल तर संध्याकाळीच आपण साबुदाणा भिजत ठेवतो। आपल्याला बटाटे देखील उकडून घ्यावे लागतात, पण हा वडा आपण एकदम सोप्या पद्धतीने कुठलीही तयारी न करता, अजिबातही साबुदाणा न भिजवता किंवा बटाटे उकडून न घेता, आयत्या वेळेस सुद्धा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटांमध्ये कोणतीही तयारी न करता हा वडा बनवू शकता। तर नवरात्र सुरू होत आहे, तर उपवास स्पेशल आपण एकदम सोप्या पद्धतीने खमंग, खुसखुशीत असे शेंगदाण्याच्या लाडूचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। एकदम सोप्या पद्धतीने जाळीदार, खमंग, अगदी मऊ लुसलुशीत अशी इडली आणि सोबतच चटणीचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलाय, चॅनलवरती जाऊन नक्की बघा। तर बघा, 4 बटाटे आपले इथे अशा पद्धतीने किसून झालेले आहेत। आता हे आपण स्वच्छ असे 2-3 पाण्याने धुवून घेऊया। दोन तीन वेळेस आपण याच्यामधलं पाणी काढून घेतलं। 2-3 वेळेस स्वच्छ असं पाणी घालून छान असा आपण हा बटाट्याचा किस धुवून घेतलेला आहे। याच्यामधलं अशा पद्धतीचं पाणी संपूर्ण काढून टाकायचं। आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी घालून घ्यायचंय, तर 2 ग्लास पुन्हा पाणी मी ह्या किसमध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे आपण साईडला ठेवूया 5 मिनिटासाठी। तर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे, तर वाटीच्या प्रमाणामध्ये पाऊण वाटी साबुदाणा आहे आणि वजनी प्रमाणामध्ये पाव किलो साबुदाणा आपण इथे घेतलेला आहे। याच्यामध्ये पाणी घालूया आणि 2-3 पाण्याने स्वच्छ असा साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा। याच्यावरती पावडर चोळलेली असते तर 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। आपल्याला भिजत ठेवायची काहीच गरज नाहीये, आपण एकदम सोप्या पद्धतीने हा इथे वडा बनवत आहोत। तर बघा, याच्यामध्ये मी 2-3 पाणी घालून स्वच्छ असा साबुदाणा धुवून घेते। आता साबुदाणा देखील मी 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलाय। आता याच्यामध्ये घालण्यासाठी आपण इथे हिरव्या मिरच्या आणि भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी। 1 चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत, त्याचं जाडसर असं वाटण करून घेतलं या पद्धतीने। पाणी अजिबातही घातलेलं नाही, जाडसर वाटण करून घेतलं। आता बटाट्याचा किसमध्ये जे पाणी होतं ते सुद्धा मी चांगलं काढून घेतलं। पाणी आपल्याला जास्तीत जास्त काढता येईल तेवढं काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला याचे वडे बनवायला खूप सोपं जातं। अजिबात याच्यामध्ये जास्तीचं पाणी ठेवायचं नाही। आता किसमधून संपूर्ण पाणी काढून घेतलं। स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला साबुदाणा आपण या किसमध्ये घालून घेतला। शेंगदाणे, मिरची आणि जिऱ्याचं वाटण करून घेतलं, ते सुद्धा आपण याच्यामध्ये घातलं। आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। तर चवीप्रमाणे मीठ घालून घेतल्यानंतर आता आपल्याला चांगलं हे एकजीव करून घ्यायचंय। तर आता हे चांगलं व्यवस्थित असं मी एकजीव करून घेतलेलं आहे। तर बघा, आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय राजगिऱ्याचं पीठ। तर इथे मी जवळपास 4 चमचे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये आपण घालून घेऊया। सुरुवातीलाच थोडं थोडं करत पीठ घालूया, जास्तीचं पीठ घालायचं नाही आपल्याला। तुम्हाला जर राजगिऱ्याचं पीठ घालायचं नसेल तर तुम्ही भगरीचं पीठ सुद्धा घालू शकता। आता मी 4 चमचे याच्यामध्ये, पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 4 चमचे राजगिऱ्याचं पीठ याच्यामध्ये घालून चांगलं एकत्र करून घेतलं। याच्यामध्ये मला अजून थोडंसं पीठ घालण्याची गरज आहे, तर 1-1.5 चमचा मी पीठ याच्यामध्ये अजून घालून घेतलं आणि छान असं एकजीव करून घेतलं। आता वडे बनवण्यासाठी हे मिश्रण आपलं परफेक्ट झालेलं आहे। खूप जास्त याच्यामध्ये पीठ घालू नका, भगरीचं असो किंवा राजगिऱ्याचं असो। 5 ते 6 चमचे पीठ पुरेसं होतं। पाणी फक्त बटाट्याचा किस ज्यावेळेस तुम्ही पाणी काढून घेतलं त्यावेळेस चांगला कोरडा करून घ्यायचा, म्हणजे जास्तीचं पीठ घालण्याची गरज पडत नाही। तर आता हाताला मी तेल चोळून घेतलं। आता आपण याच्या हातावरती अशा पद्धतीने थोडेसे पसरट चपट्या आकाराचे वडे बनवून घेऊया। इडली पात्रामध्ये आपण वडे बनवत आहोत, तर इडली पात्राला अगोदरच आपण इथे तेल चोळून घेतलंय। अशा पद्धतीने थोडासा हातावरती चपटा करून घेतल्यानंतर इडली पात्रामध्ये असा ठेवायचा आणि एकसारखा करून घ्यायचा बोटाने। बघा, ह्या पद्धतीने इडली पात्राला तेल चोळून घ्यायचंय, म्हणजे वडा आपला अजिबातही चिकटत नाही, एकदम सोप्या पद्धतीने आणि सहज निघतो लगेच। आता ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण वडे इथे बनवून घेऊया आणि इडली पात्रामध्ये असा एक एक करत ठेवून घेऊया। तर संपूर्ण वडे इथे बनवून झालेले आहेत। तर एक वेळेस आपले इथे 12 वडे तयार होणार आहे।
तर एकदम सोप्या पद्धतीने सहज असे आपण इथे 12 वडे तयार करून घेतलेत आहे की नाही। एकदम सोपी पद्धत। तर बघा स्टँड आपण आता अशा पद्धतीने भांडी एकावरती एक ठेवून घेतले। गॅसवरती आपण कुकरमध्ये अगोदरच पाणी ठेवलं होतं 1 ते 1.5 ग्लास। आता हा स्टँड आपण इथे कुकरमध्ये ठेवून घेतला। आता आपण झाकण बंद करूया। गॅस फुल करून 10 मिनिटांसाठी मी हा वडा छान असा वाफवून घेतलेला आहे। तुम्ही रंग बघू शकता, खूप छान आणि एकदम असा कोरडा झाला, अजिबात ओलसर नाही। काठी चमचा घेतलाय, काठी चमच्याने आपण चेक करूया। तर बघू शकता तुम्ही चमच्याला इथे अजिबात इथे वड्याचं कोणतं मिश्रण असं चिकटत नाहीये, म्हणजे आपला वडा छान असा इथे वाफलेला आहे। आता आपण हे स्टँड बाहेर काढून घेऊया आणि आपल्याला हा वडा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला हा वडा काढायचा आहे। थंड झाल्यानंतरच काढून घेऊया, म्हणजे एकदम मस्त असा वडा आपला एकसारखा मस्त अजिबातही तुटणार नाही असा वडा निघतो। तुम्ही जर लगेच गरम जर लगेच काढला तर तुटू शकतो, त्याच्यासाठी पूर्णपणे थंड होऊ द्या। थंड झाल्यानंतरच हा वडा तुम्ही इडली पात्रामधून काढून घ्या। आता बघा इथे वडा पूर्णपणे थंड झालेला आहे। आता मी चमचा घेतलाय, चमच्याला अगदी नॉर्मल असं तेल चोळून घेतलं आणि वडे आपण आता काढून घेऊया। तुम्ही बघू शकता वडा दोन्ही साईडने बघा मस्त कलर आलेला आहे, अजिबात वडा आपला तुटलेला नाहीये। थंड झाल्यावरती मी हा वडा काढून घेतलेला आहे। तुम्ही हाताने जरी काढला तरी लगेच सहज निघेल अशा पद्धतीचा वडा आपला इथे छान असा आपण 10 मिनिटांसाठी वाफवून घेतलाय। फक्त गॅस फुल ठेवायचा आणि फुल गॅसवरती हा वाफवून घ्यायचा, म्हणजे खूप छान असा हा वडा आपला तयार होतो। तर आता संपूर्ण वडे आपण अशा पद्धतीने एक ताटामध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने वाफवून घेऊन तुम्ही हवाबंद डब्यामध्ये वडा स्टोर करू शकता। 9 दिवस सुद्धा तुम्ही उपासामध्ये वापरू शकता, अजिबात खराब होणार नाही। बघा आता आपण इथे 12 वडे ताटामध्ये काढून घेतले। बाकीचे राहिलेले वडे मी वाफवून आणि हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। तर आता गॅसवरती आपण तेल कडकडीत असं गरम करून घेतल्यानंतर एक परत वडा आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे। तर 4 वडे इथे मी तेलामध्ये सोडून घेतले। गॅस फुल ठेवलेला आहे, कडकडीत असं तेल गरम झालेलं आहे। नंतरच आपण याच्यामध्ये वडे सोडून घेतलेत। आता आपण छान असे दोन्ही साईडनी खमंग खुसखुशीत आणि चांगला रंग बदलेपर्यंत हे वडे तळून घेऊया। आणि 20 वडे आपले इथे तयार झालेले आहेत। तर आपण सुरुवातीला 12 बनवून घेतले, पुन्हा कुकर लावलेला आहे मी आणि ते वडे आपण छान थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। तर हवे त्यावेळेस इथे आपण तेलामध्ये सोडून ते गरमागरम वडे खाऊ शकतो। तर बघा इथे छान असा कलर आलेला आहे वड्यांवरती, तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने छान असे आपण मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेत। आता राहिलेले सुद्धा आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊया। गॅस फुल ठेवायचा आहे, फुल गॅसवरतीच हे वडे मी इथे तळून घेतलेले आहेत। मस्त क्रिस्पी होतात, अजिबातही तेलकट होत नाहीत। तर आता संपूर्ण वडे मी ह्याच पद्धतीने इथे बनवून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे, मस्त क्रिस्पी झालेले आहेत, अजिबातही तेलकट झालेले नाहीयेत। तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा उपवासाची चटणीचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे, तो देखील नक्की बघा। उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा मग थोडेसे तिखट बनवून तसेही खाऊ शकता। मी जास्तीचे तिखट केलेले नाही, तर इथे दह्यासोबत खाणार आहे। मी ज्या याच्यामध्ये मिरच्या घातल्या तर त्या अजिबात जास्तीच्या तिखट नव्हत्या। तुम्ही म्हणशाल की याच्यामध्ये तर एवढ्या मिरच्या घातल्या तरी देखील जास्त तिखट झाले नाही, कसे? तर त्या मिरच्या अजिबात तिखट नव्हत्या, म्हणून मी एवढ्या मिरच्या त्याच्यामध्ये घातल्या। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही छान असे चरचरीत वडे सुद्धा बनवू शकता। तर आता हे मी दह्यासोबत खाणार आहे। छान असे इथे मस्त खमंग खुसखुशीत आणि क्रिस्पी कमी तेलकट वडे आपले एकदम सोप्या पद्धतीने फक्त 10 मिनिटांमध्ये तयार झालेले आहे। कोणतीही तयारी न करता एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे इडली पात्रामध्ये हे वडे बनवलेले आहे। तर तुम्ही सुद्धा उपवासाला अशा पद्धतीने 10 मिनिटांमध्ये होणारे वडे नक्की बनवून बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। आपल्या चॅनलवरती खूप सारे उपवासाचे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा नक्की बघा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर मनापासून आवडला असेल तर जास्तीत जास्त नक्की शेअर करा। तर बघा एकदम सोप्या पद्धतीने खमंग खुसखुशीत क्रिस्पी असा आपला इथे वडा तयार झालेला आहे। मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते। तर मग आहे की नाही एकदम सोपी पद्धत। तर या नवरात्रीमध्ये उपवासाला अशा पद्धतीचा 10 मिनिटांमध्ये होणारा वडा कोणतीही तयारी न करता नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।